या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच पिंटू हजारे. 1 षटक 4 धावा 2 विकेट देखील महत्वाचे मिळवले. तोच ठरलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाजानं जकडून ठेवलं, बांधून ठेवलंय. तो पिंटू हजारे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. निखिलेश मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पिंटूला सामन्याचा पुरस्कार देऊया. चला लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. आणि देसाई संघाने आपली ओपनर जोडी देखील मैदानाच्या दिशेने रवाना करा. आणि या दरम्यान पहिलाच चेंडू फलंदाज बाद होते त्रिफळाचीत. मागच्या मॅच मध्ये जे सामना वीर होते, विजयाचे शिल्पकार होते, हिरो होते, ते मात्र 0 वरती या ठिकाणी बाद होत आहेत. चला पुढचा बॅट्समन येऊ द्या लवकर. बॉलिंग मार्क व संदीप भोईर उपांत्य फेरी क्रमांक 2. तर मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं आहे गावदेवी क्रिकेट संघ अंतरलीने या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि जरूर इथून एक ट्रॉफी त्यांना लागू झालेली आहे. त्यामुळे बप्पूच्या चेहऱ्यावरती, सगळ्या खेळाडूच्या चेहऱ्यावरती तो आनंद आम्ही बघितला. कॉम्पिटिशन इतकं टफ आहे की एखादी स्पर्धा खेळायला मिळणं देखील कठीण झालंय,
कारण जसा फॉर्म पडतो एंट्र्या फुल होतात आणि त्यात एंट्री मिळवून ट्रॉफी मिळवणं त्याहीपेक्षा जिकरीचं काम. पण आज अंतरली गावामध्ये एक ट्रॉफी जाणार, ती कोणत्या नंबरची असेल ते अंतिम सामन्यानंतर ही गोष्ट क्लिअर होईल. न्यू बॅटर मैदानामध्ये दिलीप पाटील येत आहेत. शिवडोनच्या मैदानावरती अप्रतिम कामगिरी अंतरली संघाची राहिली होती. पण आज पुन्हा एकदा या सफरा मैदानावरती आदरणीय भगवान पाटील सफरा क्रीडांगण इथे मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषक दिवा दातली 2026च्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये दाखल झालाय. ओ बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण. दिलीप लवकर आले आहेत कारण की रवी मात्रे बाद झाले. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होते, पण या मॅचमध्ये काय सुरुवात केली संदीपने. पहिलाच बॉल क्लीन बोल्ड केला, खोदून काढला चेंडू, कव्हरच्या दिशेने पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि या 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत. जयेंद्र आले होते पण नकार दिला रुपेशने त्या ठिकाणी. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 2-2ने अकाउंट ओपन झालेलं आहे. आणि ही महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही टीम्सला माहिती आहे की जिंकलो तर एक ट्रॉफी गावात घेऊन जाता येईल. पण बघूया, शेवटी जिंकणार तर एक जण आहे, पण मेहनत दोघेही करतील. ओ बॅटची ए, चेंडू मागे गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. सोपान होते त्या दरम्यान आपण बघतायत 22 रूपाने धाव. धावसंख्या धावफलकावरती 3. चांगली गोलंदाजी सुरुवातीलाच आपण बघताय संदीपकडनं. आजच्या दिवशी चांगली कामगिरी संदीपची राहिली आहे. मग अशी आपण बघितले 23 धावांची खेळी जबरदस्त संदीप भोईरने साकारली. ओ बॅटची एज लागले, मागे विकेट किपरने चेंडू थांबवलाय. हा डॉट बॉल. 4 ओव्हरची मॅच आहे, पण ज्या पद्धतीने सध्या गोलंदाजी सुरू आहे, जणू काही एक प्रकारचा दबाव आहे. चेसिंग करतात मोठी धावसंख्या, त्या पद्धतीने तो दबाव क्रिएट केला आहे. कारण विकेट महत्त्वाची प्राप्ती केली ती रवी म्हात्रे यांची. हो, कट करायचं होतं, चेंडू अजिबात उसळला नाही. पंचांचा इशारा, षटक संपलेला आहे. पहिला धावसंख्या धावफलकावरती 3. बघूया कशा पद्धतीने हा सामना रंगतोय. जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे देसाई संघाच्या दृष्टीने, कारण 4 ओव्हरमध्ये किमान 55, 60, 50 तरी धावसंख्या व्हायला हवी. कारण समोर इतका तगडा संघ आपण बघताय जो बेतोडे संघ. या संघामध्ये काही खेळाडू नव्याने आलेले आहेत 40+ मध्ये. त्यामुळे एक वेगळी ताकद आहे संघाची. पद्माकर भोईर देखील या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतायत. प्रचंड अनुभवी, एक काळ गाजवला आहे. आणि बेतोडे गावचे खंदे समर्थक किरण दळवी यांचं आगमन झालं. केडी, स्वागत आहे आपलं. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हल्ले डाव्या बाजूला येत आहेत आणि नेहमीच क्रिकेटमध्ये नितांत प्रेम राहिलं केडीचं. आणि किरण दळवी यांची रॉयल एंट्री होते. स्वागत आहे केडी आपला. खंदे समर्थक बेतोडे संघाचे. बॉलिंग मार्गवर तयार पद्माकर आपण बघतायत. आधी संदीपने, त्यानंतर बंधुराज पद्माकर तयार होत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये फिल्डिंगमध्ये काही चेंजेस करणं. पहिले षटक संपलेले, त्यामुळे फिल्डिंगमध्ये थोडे बदल अपेक्षित आहेत. एक लॉंग ऑनला स्ट्रेट आपण फिल्डर बघताय, त्यानंतर एक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. उसळणारा चेंडू पद्माकरांचा. हा डॉट बॉल. दिलीप प्रयत्न करतायत, बॅटचा स्विंग जबरदस्त फिरतोय पण संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात होते. पुन्हा एकदा डॉट बॉल. यष्टांच्या मागे क्लोज किपिंग करत असताना राजेश भोईर यांना आपण बघतायत. भरपूर वर्ष कादर विकेट किपर म्हणून काम केला आणि काय जबरदस्त बॅटिंग तेव्हाही करायची. आणि 40+ मध्ये यंदाच्या हंगामात काही इम्प्रेसिव्ह खेळ त्यांनी साकारलेले आहेत. आणि सध्या आपण बघतायत क्लोज किपिंग करतायत. ओहो, हवेतून खेळतायत. कट केलाय, गेला चेंडू सीमा पार, थेट डगआउट मध्ये आला हा चौकार.
किती वेळ शांत ठेवणार हा देखील प्रश्न होता आणि किती वेळ शांत राहणार, कारण 24 चेंडूची एक इनिंग आहे आणि त्यामध्ये प्रत्येक चेंडू हा फार महत्त्वाचा असतो. पण या क्षणाला 2 चेंडू डॉट गेल्यानंतर दिलीप मात्र एक सुंदर स्क्वेअर कट दाखवतोय. पॉईंटच्या वरून एक्झिक्यूट केला होता. कॉन्फिडन्स जरूर वाढला आशिया चौकारानं दिलीप पाटील याचा. धावसंख्या धावफलकावरती एकूण 7. राऊंड द विकेट पुन्हा एकदा पद्माकर भोईर तयार. ऑन साइडला खेचलाय, फिल्डर आहेत, गेला चेंडू सीमा पार, दोन्ही फटके स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 पॉइंटला आज स्क्वेअर लेगला सलग 2 चौकार, 2 डॉट नंतर पलटवार झालाय दिलीप पाटीलचा. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली आहे ती 11 धावा. 4 चेंडू झाले आहेत बघा, 2 चौकार आले लगेचच. राजेश चर्चा करतात, पद्माकरशी सांगतात की 2 चेंडू डॉट फेकले होते, पण त्यानंतर दिलीप पाटील काय तर रेग्युलरच्या माध्यमातून पूर्वी हे दोघेही एकमेकांच्या कित्येकदा समोर आले असतील आणि दोघांनाही एकमेकांची ताकद माहिती आहे. पुन्हा एकदा ते जुने दिवस जरूर आठवत असतील प्रत्येकाला. बघूया 2 चेंडू अजूनही शेष आहेत. कमबॅक चांगलं झालं, 2 डॉट 2 चौकार. बघूया 5वा चेंडू कशा पद्धतीचा असतोय. हो, यावेळेस मात्र टॅप करतायत. पॉइंटला प्रोटेक्शन दिले गेले, दुसऱ्या धावेसाठी धावतायत. फार जोराने धावले होते दिलीप आणि या दरम्यान या 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली ती 13च्या घरामध्ये. अजूनही या ठिकाणी 1 चेंडू शेष आहे. पहिले षटक अत्यंत इकॉनॉमिकल राहिले, केवळ 3 धावा तिथे आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. अखेरचा चेंडू पद्माकर थांबलेले आहेत. पुन्हा एकदा येथील आपल्या बॉलिंग मार्कवर. या दरम्यान आपण बघताय चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. या ओव्हरमधला 3रा चौकार. षटक संपल्याची घोषणा अंपायर करतायत. आणि बघा डबल एची एक होलवाली बॅट कुणाला आढळली असेल तर आणून द्या. बघा चेक करा, डबल एची बॅट आहे बघा. बॅट इथे बगल में छुरा और शहर पर ढेंडोरा. आणि होल पडलेल्या जागेवरती बॉल लागल्यावर सत्यम दादा कुठे जात असेल, कारण होलवाली बॅट मी पहिल्यांदा बघितले. आणि बघा मॉर्निंग ग्रुप आयोजित नगरसेवक चषक 2026च्या या स्पर्धेमध्ये विकासजी मडवी याचकडून कूलर मालिकावीरासाठी. क्या बात आहे. सूर्या कूल अँड रिफ्रेश, सूर्या एसपी जबरदस्त ब्रँडेड असा हा कूलर आहे छोटासा. बघूया मालिकावीर कुणाला मिळतं. पाणी घेऊन जा. कूलर आपण नंतर देऊ, पण सध्या पिण्याच्या पाण्याची गरज आहे. ती मैदानावरती ती तहान भागवायची आहे. धावसंख्या 2 षटकानंतर आपण बघतायत 17 धावा झाले. चांगलं कमबॅक झालं बघा. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3 होत्या आणि त्यानंतर आपण बघितलं 2 चेंडू डॉट आले, पण 3 चौकार 1 डबलच्या साह्याने या ओव्हरमध्ये आपण बघितलं तब्बल 17 धावा. त्या 14 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि मैदानात ड्रिंक्स ब्रेक होतोय. स्पर्धा आपण बघतायत मॉर्निंग ग्रुप आयोजित नगरसेवक चषक दिवा दातिवली 2026 एक दिवसीय स्पर्धा आहे आणि आपण आहोत श्री भगवान पाटील सप्रा क्रीडांगणावरती. अत्यंत अशी ही सुंदर ही क्रीडा नगरी आणि हे मैदान अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला कंटिन्यू व्यस्त दिसतंय. इथे सरावालाही संधी मिळत नाही आहे टीमला कुठल्याच, कारण की आपण बघतायत की ग्रामीणच्या मॅचेस होतच असतात. त्याचबरोबर खुल्या गटातून काही स्पर्धा होतात, काही तालुक्यांच्या लीग्स देखील असतात, काही कॉर्पोरेट लेवलच्याही स्पर्धा असतात आणि एकदम रास्त दरामध्ये हे मैदान भाडे तत्वावरती तुम्हाला उपलब्ध आहे. पर डेचा जो काही हिशोब असेल तो द्या आणि तुम्ही इथे जरूर इथे मॅचेस
तुम्ही तुमच्या आयोजित करू शकता. आणि बघा सत्यवान पाटील यांचं वैशिष्ट्य पाणी घेऊन गेले का फक्त मैदानात जात नाही, तिथून डगआउटलाही जातात. हे पहिल्यांदा आम्ही बघतोय क्रिकेटमध्ये की डगआउटमध्ये ड्रिंकर्स जातात, कारण की आपला डगआउट भरपूर लांब आहे आपल्यापासून. ते जर जवळपास असं शेजारी तर आपल्याला थोड्या अडचणी कमी असत्या. यावेळेस चांगला चेंडू आपण बघतायत. अप्रतिम डिलिव्हरी बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर तयार आहेत. हॅट्रिक कंप्लीट केली होती पहिल्या मॅचमध्ये, एक रेकॉर्ड प्रस्थापित केलं आहे ज्ञानेश्वर यांनी. ज्ञानेश्वर तयार, पुन्हा एकदा स्ट्राईकला रुपेश. हो बॅट पूर्णपणे फिरली, लागलाय बॅटचा मागचा हिस्सा आणि गेला चेंडू सीमा पार. गरज होती खरं तर धावांची, पण त्या कशा येऊ द्या. हा फटका बघा थोडासा वेगळ्या पद्धतीचा, ज्याला लेमन कटर देखील आपण म्हणतो कधी कधी क्रिकेटच्या भाषेत. पूर्णपणे बॅट फिरली. आधी फर्स्ट अटेम्प्टमध्ये हा चेंडू लागला नाही बॅटवर, त्यानंतर जेव्हा त्यांची बॅट फिरून मागे आली तेव्हा तो चेंडू तिथे त्या बॅटवरती लागला आणि तो गेला डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेबाहेर. ज्ञानेश्वर तयार, स्टार्किंगला रुपेशला आपण बघतोय. फुल टॉस, जेल होईल का? धावताय सोपान त्या ठिकाणी, बघूया. लॉंग चेस आहे, अडवलाय चेंडू. या दरम्यान 3 धावा पूर्ण करतायत. प्रचंड मेहनत करावी लागते मैदानावरती देसाई संघाला. या 3 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतोय 24 धावा झालेल्या आहेत. आमचे स्कोरर आमच्या सोबत आहेत मिलिंद पाटील. स्वागत आहे मिलिंद पाटील. बिंदास पाटील इन ॲक्शन मध्ये होते, आता मात्र आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडले जातील. सत्यवंत दादा असताय. दादा प्रत्येकाचा टाइम असतं, प्रत्येकाचे फांगडे कधी कधी ठेसले जातात क्रिकेटमध्ये. ताकद पूर्णपणे झोकून दिले जयेंद्रच्या डोक्यावरून, गेला चेंडू सीमा पार. दिलीप पाटीलच्या बॅट मधून आलाय हा A1 क्वालिटीचा देसाई ब्रँडेड षटकार. काय ताकद होती बघा. आणि दिलीप पाटील हसून हसूनच मारतात बघा. बाळाराम देखील असतात, त्यांना माहिती आहे स्ट्रोक खेळल्यानंतरही असतात, आऊट झाल्यानंतरही असतात. सुखदेव काकांचंही तसंच असतं, मॅच जिंको हारो चेहऱ्यावरती हसू असतं, नंतर काय रिमांड जो घ्यायचा असतो खेळाडूंचा नंतर ते घेतात. पण दिलीप पाटील आज चांगली बॅटिंग करतायत या मॅचमध्ये. खरं तर कठीण काळामध्ये मैदानात ते आले होते. रवी मात्र जेव्हा बाद झाले जबाबदारीने खेळतायत. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. या दरम्यान बघा 2 धावा आणि काय वेगाने धावतायत देखील आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले, 32 धावा झाल्यात. मागच्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. या मॅचमध्ये सुरुवातीला चांगली गोलंदाजी झाली, मात्र त्यानंतर आपण बघता दिलीप पाटीलचा अटॅकिंग अप्रोच आपल्याला बघायला मिळाला या ओव्हरमध्ये. आता लावता चेंडू, डॉट बॉल, षटक संपलं. 3रा धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 32 धावांची गती. या ठिकाणी 10.67 प्रति ओव्हर मागे. बघूया 4 ओव्हरची मॅच आहे, इथून आणखीन 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगली टोटल असेल, फायटिंग टोटल असेल, कारण देसाईकडे ही गोलंदाजी चांगली आहे. पण बघूया या अखेरच्या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत. 32 रन हो चुके आहे. गुजरातीमध्ये सांगू का 32 रन व्हायचे. 32 बाळाराम असतायत, जयद आतिलकर आलेले आहेत. क्या बात आहे. दिलीप पाटील वैयक्तिक 25 वरती खेळतायत. क्या बात आहे. टाळ्या आला पाहिजे डगआउट मधून, कारण दिलीप पाटील बऱ्याच दिवसानंतर एक चांगली खेळी साकारत आहेत आणि ती संधी या टीममध्ये त्यांना जरूर मिळाली आहे टॉप ऑर्डरमध्ये, आणि त्या संधीचं ते सोनं करतायत.
ओ कॅचची संभावना, झेल ड्रॉप, नकार दिला दिलीप. धावून धावून दमलेले आहेत. किती धाव दिले अजून. महेंद्र तांडेल. ऑन साईडला आनंद ग्राउंड चेंडू गेलाय. पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि बघा काय जबरदस्त थ्रो ऑन दी स्टंप. केवळ एक धाव. अखेर षटक आहे. इथून एक 2-3 हिट येण्याची जरूर अपेक्षा असेल डगआउटमधून. पण दुसऱ्या बाजूला महेंद्र तांडेल प्रयत्न करतील की ओव्हरमध्ये एकही मोठा फटका खेळू द्यायचा नाही. कमीत कमी धावा खर्च करायचा जेणेकरून आपल्याला चेसिंग करताना मोठी धावसंख्या चेस करायला लागणार नाही. महेंद्र पुन्हा एकदा तयार. ओ हवेत आला चेंडू लॉंग ऑफला आणि जबरदस्त एफर्ट्स. काय फिल्डिंग आहे बघा. हा चेंडू सीमारेषे बाहेर गेला असता. दिलीप हसून हसून दमलेले. रुपेश दमला पण दिलीप नाही दमत. आणि या दरम्यान आपण बघताय धावा या 2 आल्या. धावसंख्या धावफलकावरती 36. अब तक 36. बॅटवर आला नाही चेंडू. हलकसा अपील यष्टांच्या मागून. हा डॉट बॉल. काय गोलंदाजी झाली बघा ओव्हरमध्ये. 4 बॉलमध्ये केवळ 4च दिलेले आहेत. एकही मोठा फटका दिला नाही अजून पण खेळून. गुड बॉलिंग बाय महेंद्र तांडेल. ओ कॉट बिहाइंड. यष्टांच्या मागे बाद होत आहेत. ऑन साईडला खेळतायत मिड विकेट झोनमध्ये. पहिली धाव घेतली आहे आणि या दरम्यान अखेरच्या चेंडूवरती या 2 धावा. बघा तिसरी धावही पूर्ण होईल का आणि फलंदाज बाद. तर 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 38. या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आलेल्या आहेत. काय गोलंदाजी झाली बघा. फक्त 6 धावा. क्या बात आहे. महेंद्र तांडेल यांनी गोलंदाजी अप्रतिम केली. या आपण किरण द्रवी यांना करूया सन्मानित. आणि हा सन्मान करण्यासाठी सत्यवान पाटील यांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करायचा आहे. किरण द्रवी अर्थातच केडी यांना आपण करतोय सन्मानित. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम या व्यक्तिमत्वाचं नेहमीच आम्ही बघितलेलं आहे. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा वेळ असतो, जेव्हा जेव्हा त्यांचा आवडता संघ मैदानामध्ये खेळतो, तेव्हा तेव्हा त्यांची उपस्थिती आपण नेहमीच अनेक स्पर्धांदरम्यान बघितलेली आहे.
त्यांचा सन्मान आपण केलं मॉर्निंग ग्रुपच्या वतीने. टार्गेट 39 धावांचे, 4 ओव्हरची मॅच. फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि ओपनिंग पण येऊ द्या बेदोडे टीम. तर निखिलेश पाल यांना आपण करूया सन्मानित. आइए सदाशिव जाधव यांना विनंती करतोय, आज सन्मान आपण करायचा आहे. निखिलेश पाल यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. सदाशिव जाधव यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. तर सदाशिव जाधव यांचे शुभ हस्ते सुनील यांना आपण करूया सन्मानित. या सुनीलजी आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. तर सदाशिव जाधव यांनाही आपण सन्मानित करणार आहोत आणि हा सन्मान सत्यवान पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर सदाशिव यांना आपण सन्मानित करतोय आणि हा सन्मान सत्यवान दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. प्रत्येकाचा सन्मान आज सकाळपासून आपण या मंचावरती करत आलो आहे. अजूनही संध्याकाळच्या 17पर्यंत काही मान्यवर या ठिकाणी येतील, त्यांनाही सन्मानित केलं जाईल आणि भरपूर सन्मान चिन्ह आपण आणलेले आहेत. हा विचार नाही केला की स्पर्धा एक दिवसाचे आपण कमी बक्षीस देऊया, ट्रॉफी साध्या आणूया, असा अजिबात विचार केला गेला नाही. सगळ्याच्या ट्रॉफीज आहेत, तुम्ही बघा. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर, फर्स्ट सेकंड प्राइज, सगळ्या ट्रॉफीज अत्यंत सुंदर पद्धतीने चॉईस करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर हा कूलर देखील आहे मालिकावीरासाठी. हो, या मैदानाकडे टार्गेट 39 आहे. ओपनिंग पेअर त्या ठिकाणी दाखल झाले. आपण बघताय तर स्ट्राईकला राजेश, नॉन स्ट्राईकला आहेत संदीप. हो, पहिलाच बॉल ऑफ स्टंप वरती आपण बघतायत, डॉट बॉल. बॉलिंग मार्क वर राम मात्रे, राईट आर्म डाऊन विकेट. ओहो, अप्रतिम डिलिव्हरी, आणखीन एक चांगला चेंडू आपण बघताय. लेग बायच्या रूपाने धाव येते. रावने मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती, लाईन लेंथ अत्यंत चांगली पकडली होती. बघा या मॅचमध्ये दोन्ही चेंडू अप्रतिम आपण बघितलेले आहेत. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस त्या ठिकाणी करतायत, कारण हा स्ट्रायकिंगला बॅटर त्या ठिकाणी तयार झाले आहेत. संदीपसाठी मिड ऑफला सर्कलमधून बाहेर काढून आउटफील्डवरती पाठवलं आहे, लॉंग ऑफला डीप कव्हरला पाठवलं आहे आणि क्षेत्ररक्षक तुम्ही लॉंग ऑनला बघतायत. फुल टॉस होता, बॅटची एज लागून चेंडू गेलाय पॉईंटच्या दिशेने. या दरम्यान एक धाव संदीपने एका धावेने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या धावफलकावरती 2. 39चं टार्गेट आहे. पहिले षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं. त्या मॅचमध्ये देसाई संघ एक दबाव निर्माण करू शकतो, ते मानसिक दडपण तयार करू शकतो.
आडव्या बॅटने खेचला फिल्डर आहे त्या दरम्यान एफर्ट चांगले पण गेला चेंडू सीमा पार आणि धावा मिळतील एकूण 4. आणि या 4 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 6. विजयासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. 39चं टार्गेट आहे पण अशी चौकार वाचवावे लागले स्पेशली सुरुवातीच्या ओव्हरमध्ये. जर हे चौकार थांबवले गेले मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलं बेतवडीला तर का या मॅचमध्ये नक्कीच चांगलं कमबॅक करू शकतात. तर मुकेश संते यांचं आगमन झालं. स्वागत आहे मॅन फ्रॉम उसरघर. उचलला यावेळेस मात्र पाठवला चेंडू सीमा पार. राजेशच्या बॅट मधून आला हा षटकार. आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 12. अप्रतिम टायमिंग होता. राजेश पुन्हा एकदा तयार होत आहेत. फटका फसलाय जेलची शक्यता. फलंदाज बाद आणि काय पलटवार झालाय रामचा. कमबॅक केलंय. राजेशला परतावा लागेल. मैदानावरती लागतोय अधक्का पहिला. तर बेतोडे संघाला जेल तडके निलेशने टिपलेलं आहे. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार दुर्वास. न्यू बॅटर संदेश नॉस्टॉक इनला आपण बघताय. धावसंख्या धावफलकावरती एकूण ती 12. विजयासाठी अजूनही या ठिकाणी 27 धावांची गरज आहे. 18 चेंडू. पायातला चेंडू फ्लिक करतायत. बॉर्डरवरचा सुरेख वापर. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये राम होते या दरम्यान बघा रनिंग बिटवीन द विकेट बघा. आणि पायाला दुखापत आहे. स्नायू दुखावलाय. मग अशीच डगआउटमध्ये आले तेव्हा सांगत होते की नस दुखते डाव्या बाजूला पण तरी धावतात. एक खेळच तसं आहे मित्रांनो. क्रिकेटच तसं आहे. आणि या खेळामध्ये प्रत्येकजण तहान भूक दुःख वेदना सारं काही विसरून आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी आपल्या संघहितासाठी मैदानावरती नेहमीच उतरत असतो. अशी कित्येक उदाहरणं देता येतील. ऑन साईडला या दरम्यान आपण बघतायत स्क्वेअर लेगच्या वरून पाठवला चेंडू सीमा पार. आणि बघूया अंपायर इशारा करत नाही तोपर्यंत आम्ही षटकार देणार नाही. काय षटकार अंपायर. तर या आपण भानुदास पाटील यांना करूया सन्मानित. आणि या सन्मान करण्यासाठी स्वीप करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये. प्रोटेक्शन दिले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. या दरम्यान या 2 धावा. धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचले 22. 15 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे विजयासाठी. ही पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसते.
ओ स्टिअर केलंय, फिल्डर आहेत. ओ एखादा चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुखदेव काका होते. वेस्ट स्टॉप. आणि काय बघा फिल्डिंगला आता बराच वेळानंतर चेंडू गेलाय काकांकडे. हे मगाशी काका मात्रे म्हणत होते, काका मात्रे अलिबागचे आहेत, हे आपले सुखदेव काका आहेत. काका म्हात्रे म्हणजे दत्तात्रय म्हात्रे उर्फ काका म्हात्रे. आणि एक टेनिस बॉल क्रिकेटने त्यांनाही नाव दिलं काका म्हात्रे. जे विद्यानगर अलिबागला राहतात, पूर्वी भरपूर आपल्या इथे यायचे कॉमेंट्रीला. 4 तास प्रवास करून हलक्या हाताने शेअर करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 70च्या दिशेने वाटचाल करतायत सुखदेव काका. तरी बघा फिटनेस चांगला आहे, पण अजूनही क्रिकेटमध्ये नितांत प्रेम आहे. आणि जावयाबरोबर खेळतायत. खरं भावाबरोबर खेळले, मुलांबरोबर खेळले, त्याचबरोबर पुतण्याबरोबर खेळले, आता जावयांबरोबर खेळतायत. हा चेंडू गेला शॉर्ट लेगच्या दिशेने. षटक संपले. बऱ्याचशा संघांमध्ये आज खेळाडू गैरहजर आहे. आपण बघितलं वाकांकडे 8 खेळाडू होते, देसाईकडे काही खेळाडू कमी आहेत. धावसंख्या धावफलकावरती 26 धावसंख्या झालेली आहे आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 13 करण्यासाठी 12 चेंडू शेष आहे. वेळ जास्त घेऊ नका. आणि बघा टी टाइम झालेला आहे. आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीने सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित केल्या आहेत. सकाळी सगळ्यांना नाश्ता आणला, जेवणाची उत्तम सोय, पिण्याचं पाणी घेऊन जा मैदानात. आणि बघा सत्यवन दादा अजिबात नाही की मी आयोजक आहे, मी कोणाला आदेश करेन, नाही. स्वतः आपण जायचं, स्वतः मेहनत करायची. स्पर्धा आपण ठेवलेली आहे, तिथे कुठलाही कमीपणा नाही. बघा आता बिंदास जातात. या चौघांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. तो 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. ओहो टॉप एज. फिल्डर नाही आहेत, जवळपास खूप मागे होते. या दरम्यान 1 धाव. सिंगलने इक्वेशन बदलतंय. इथून आपण बघताय विजयासाठी आता 12ची गरज आहे. पॉइंटच्या दिशेने खेळतात. फिल्डर आहे डीप मध्ये. 1 धाव या दरम्यान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो सफल. आता 10 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 10. गुरुनाथ बॉलिंग मार्ग तयार. पुन्हा एकदा चेंडू मागे गेलाय. बॅटची हलकीशी एज होती बहुतेक. सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. ती 9 धावांची गरज आहे विजयासाठी आणि 9 चेंडू शेष आहेत. यावेळेस कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत निलेश आणि या 2 धावा फार वेगाने पूर्ण करतायत. सिंगल डबल्सने लक्ष चेस करता येईल
याची पूर्णपणे कल्पना आहे, जाणीव आहे या दोन्ही बॅटरला. त्यामुळे त्यांना माहिती आहे मॅच महत्त्वाची आहे, फायनल मॅच आहे, सेमीफायनल मॅच आहे आणि फायनलला पोहोचण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मॅच थोडीशी वन साइडेड झालेली आहे. आणि हा चेंडू पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. अंपायरचा इशारा, 4 धावा. केवळ 3 धावांची गरज आहे विजयासाठी. तर अंतरीचे कॅप्टन तयार राहायचे आहेत इथेच. अंतरीचे कॅप्टन रेडी राहायचे लगेच. स्वीप करतायत, फिल्डर आहेत मागे. या 2 धावा, स्कोर या ठिकाणी इक्वल झालाय. आणि बघा तिसऱ्या धावेसाठी धावतायत आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे बेतवडे संघाने. व नगरसेवक चषक 2026 या स्पर्धेमध्ये हा संघ पोहोचला आहे अंतिम फेरीमध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बेतवडे. या आपण आपले मान्यवर उसरगाचे मुकेश संते यांना आपण करूया सन्मानित. आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन या ठिकाणी सत्यवान पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. या मुकेश दादा, आपला सन्मान आहे मंचावरती केला जाईल, आपण स्वीकारायचा आहे हा सन्मान. आणि मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच संदीप भोईर, ज्याने गोलंदाजी करताना इकॉनॉमिकल षटक हाताळलं. पॉवर प्लेचं केवळ 3 धावा दिल्या, 1 विकेट. आणि बॅटिंग करताना गेल्या धावा 13. याचं संदीप भोईर मॅन ऑफ द मॅच.